तर उदय सामंत, आशिष शेलार, अमित साटम, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर हे सगळे एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे। जागा वाटपावर अंतिम चर्चेसाठी ही भेट असेल। त्यानंतर सगळेजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महायुतीचे नेते एकनाथ शिंदेंच्या भेटीला उदय सामंत, आशिष शेलार, अमित साटम, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर हे सगळे एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। आणि जागा वाटपावर अंतिम चर्चा झाली की त्यानंतर हे सगळे जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊ शकतात। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता अवघे काही तास उरलेले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी आणि आता या सगळ्या जागा वाटपावर जागांवर अंतिम हात फिरवला जातोय। चर्चेच्या अगदी शेवटच्या फेऱ्यात आणि त्याचसाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी महायुतीचे सगळे नेते आता दाखल झालेले आहेत। उदय सामंत असेल, आशिष शेलार, अमित साटम, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर हे सगळे जण एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत आणि जागा वाटपावर अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतर हे सगळे जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जातील। हे दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी सगळेजण पोहोचले। हमारा गलत इस्तेमाल किया है और एनाकोंडा जैसे शब्द का इस्तेमाल किया उन्होंने बीजेपी के लिए। अभी उदय मामू क्या बोलते हैं इसके बारे में मैं क्या बोलूं आपको। ये मामुओं की टोली हो चुकी है। आपण बघतोय की आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे। अवघे काही तास उरलेले आहेत नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल करण्यासाठीचे अगदी शेवटचे काही तास आणि अवघ्या आता काही जागा अशा उरलेल्या आहेत ज्या जागांवर अद्यापही तोडगा निघणं बाकी आहे। काही करून आज या गोष्टींवर तोडगा निघायलाच हवा तरच उद्यापर्यंत अर्ज दाखल केले जाऊ शकतात आणि त्यामुळे अंतिम चर्चेसाठी ज्या ज्या जागा राज्यभरात जिथे जिथे कुठे महायुती आहे त्या जागांबद्दलची अंतिम चर्चा करण्यासाठी आता महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पोहोचलेले आहेत। तर सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर, सौरभ, जवळपास 6 जागांवर तिढा अद्याप असल्याची माहिती उपलब्ध होती आणि अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून याच्यावर तोडगा काढला जाईल असं सांगितलं जातं। कारण की उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही जागा ज्या विशेषतः वरळी, बोरोली, त्यानंतर अंधेरी या विधानसभा मतदारसंघाच्या या जागा असल्याची माहिती समजते। त्याच्यामध्ये काही ठिकाणी एकनाथ शिंदेकडनं दावा करतायत तर काही ठिकाणी भाजपकडनं दावा करतायत। याच्यावर तोडगा काढून आज अखेर निर्णय होईल असं जवळपास दिसून येतं। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय की आता हे अवघ्या काही जागा म्हणजे तसं बघायला गेलं तर बरोबर 6 जागा उरलेल्या आहेत की ज्याच्यावर अद्यापही तोडगा निघणं बाकी आहे आणि उरलेले आहेत अवघे काही तास। आता या 6 जागांचं नेमकं काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।